3 तासाच्या आंदोलनानंतर धनंजय देशमुखांचं शोले स्टाईल आंदोलन संपलं। मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात करू नये, तपास भरकटवू नये, आरोपींना फाशी द्यावी, धनंजय देशमुखांची मागणी। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार, मस्साजोग ग्रामस्थांचा इशारा। आरोपींना अटक झाली नाही तर संपूर्ण कुटुंब टाकीवर चढून आंदोलन करणार, वैभवी देशमुखचा प्रशासनाला इशारा। घरासमोर पोलिसांचा ताफा असताना काका टाकीवर गेले कसे, वैभवीचा संतप्त सवाल। अशा पद्धतीने आंदोलन करू नका, बीडच्या पोलीस अधीक्षकांची धनंजय देशमुखांना विनंती। एसआयटी माहिती देत नसल्याच्या धनंजय यांच्या आरोपाची दखल। आज एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी देशमुखांना भेटणार, कौवत यांची माहिती। वाल्मिकमुळे फडणवीस गादीवर बसलेत का? देशमुख कुटुंबियांना काय झालं तर धनंजय मुंडेंचं जगणं मुश्किल करणार, मनोज जरांगेंचा इशारा। मराठा आरक्षणासाठीचं कार्यालय हलवलं, 7व्या मजल्यावरचं कार्यालय राष्ट्रवादीला, शिंदे समितीला लवकरच इतर ठिकाणी दालन मिळणार। बदलापूर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात जलद गतीनं संपवा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। विशेष सरकारी वकील म्हणून महिला वकिलाची नियुक्ती करण्याचेही आदेश। स्टोरेज कंपनी घोटाळ्यातल्या 3 आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी, 3ही आरोपींना सत्र न्यायालयानं 18 जानेवारीपर्यंत सुनावली कोठडी। जम्मू काश्मीरमधल्या बहुप्रतीक्षित झेड मोर बोगद्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। सर्व प्रकारच्या हवामानात श्रीनगर लेहमधला महत्त्वाचा दुवा ठरणार बोगदा।